दीपभाऊ मित्रांनो, मी किशोर छोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आधार कार्डच्या पावतीवरून आपल्याला आधार कार्ड स्टेटस कसं चेक करायचं आहे. तर अशा पद्धतीने जी आधारची पावती राहील त्याच्यावरती जे सगळ्यात वरती हा जो 14 आकडी नंबर असतो, त्यानंतर ह्या पावतीच्या उजवीकडे तारीख आणि वेळ असते. याचा वापर करून आपण आधार कार्डचं स्टेटस चेक करू शकतो. तर चला वळूयात आपण आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवरती. इथे क्रोम ब्राउझरवरती आल्यावरती आपल्याला आधार असं टाईप करायचं आहे. डबल टाकल्यावरती पहिली जी साईड येते दिसते बघा इथे आलेली UIDAI आधार, याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा निळ्या याच्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला लँग्वेज निवडायची आहे. लँग्वेज निवडून झाल्यानंतर इथे आपल्याला स्क्रॉल केल्यानंतर पहिलीच माहिती दिसते बघा अपडेट आधार, आणि त्याच्याखाली निळ्या याच्यामध्ये चेक आधार अपडेट स्टेटस पहिली जी लिंक आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा डिफॉल्टमध्ये जो निळ्या याच्यामध्ये आपल्याला दिसतो एनरोलमेंट ID, त्याच्यावरतीच आपल्याला क्लिक राहू द्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला तो 14 आकडी नंबर टाकायचा आहे. त्यानंतर डेट निवडायची आहे. डेट निवडल्यानंतर इथे आपल्याला कॅलेंडर येईल, त्यानुसार आपल्याला डेट निवडायची आहे. त्यानंतर टाईमच्या याला आपण क्लिक केल्यावरती इथे अशा पद्धतीने आपल्याला इथे तास निवडायचे आहेत. तासच्या याच्यामध्ये मिनटाच्या याच्यामध्ये मिनटं आणि सेकंदाच्या याच्यामध्ये किती सेकंद आहे त्या पावतीवरचा तो निवडून इथे आपल्याला कॅप्चा टाकायचा आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला स्क्रॉल करायचं आहे. इथे बघा खाली आपल्याला दिसत आहे की इथे आपलं आधार जे आहे ते या पावतीचं जनरेट झालेलं आहे आणि ते आपल्याला इथं डाउनलोड करायचं आहे. परंतु एखाद्या वेळेस काय होऊ शकतं की काहींचं रिजेक्टचं सुद्धा येऊ शकतं. इथे रिजेक्ट झाल्याचं सुद्धा आपल्याला कधी दिसू शकतं. तर ते रिजेक्टचं नेमकं कारण कुठलं आहे ते कारण आपल्याला विचारात घ्यावं लागेल आणि त्यानुसार आपल्याला पुन्हा एकदा नव्याने ते आधार काढावं लागेल. आता इथे आपलं हे आधार कार्ड जनरेट झालेलं आहे, ते आपल्याला आता इथे डाउनलोड करावं लागेल. हे तयार झालेलं आधार कार्ड आपण डाउनलोड कसं करायचं हे पाहूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.